श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. श्रोते हो, आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका. श्रोते हो, मी आपल्याला श्रीकांत सिनकर लिखित काही कथा सादर करत आहे. यावेळी कथेचं नाव आहे थळघाटातील भीषण नाट्य, अर्थात 1.5 लाखाची सुपारी. पुढील दुसरा भाग. ट्रकचा मालक जर गिरीधरलाल आहे तर कर्नेल आणि सुरजीत त्याचे नोकर आहेत का? किंवा गिरीधरलालने या दोघांना आपला ट्रक भाड्याने दिला असेल का? की या तिघांनी मिळून हा गुन्हा केला असेल? हे असे अनेक प्रश्न वाकडकरांसमोर उभे राहिले. याखेरीज वाकडकरांना आणखी एक गोष्टीचं नवल वाटत होतं की खरी नंबर प्लेट असून तीच नंबर प्लेट लावून चोरी करण्याचं धाडस कर्नल आणि सुरजीत किंवा गिरीधरलाल या तिघांना झालेच कसे असेल? ही एक साधी चूक ते कसे काय करू शकले असतील? वाकडकर दळवींनी ताबडतोब खार येथे असलेलं एव्हरग्रीन हॉटेल गाठलं. गिरीधरलालचा हा पत्ता ठाणा आरटीओ कडून वाकडकरांना कळवण्यात आला होता. इथे आपल्याला गिरीधरलाल सापडेल अशी आशा वाकडकरांना वाटत होती. परंतु ते जेव्हा हॉटेलवर पोहोचले तेव्हा त्यांची आशा फोल ठरली. कारण दिनांक 23 सप्टेंबर पासून गिरीधरलालची खोली बंद होती. 22 सप्टेंबर रोजी गिरीधरलाल आणि अरुण कुमार हॉटेलात राहिलेले होते आणि ते सकाळी निघून गेल्यानंतर अजूनही हॉटेलात परतले नव्हते, असं हॉटेल मॅनेजर कडून समजताच वाकडकर चकित झाले. चोरीस केलेला माल ताब्यात असूनही हे प्रकरण गुंतागुंतीचं बनत चाललंय हे पाहून वाकडकर थोडे अस्वस्थ झाले. अरुण कुमार हा गिरीधरलालचा मुलगा आहे असं हॉटेल मॅनेजर कडून वाकडकरांना समजलं होतं. आता एक अत्यंत महत्वाचा आणि गुंतागुंतीचा प्रश्न उपस्थित झाला होता. तो म्हणजे मंगळूरहून 14 ऑक्टोबरला दुपारीची चोरी झाली होती, तर यापूर्वी जवळजवळ 22 दिवस अगोदरच गिरीधरलाल आणि अरुण कुमार बेपत्ता कसे झाले आणि या क्षणाला हे दोघं कुठे असतील? निराश मनानं वाकडकर आणि दळवी आपल्या ऑफिसात परत आले. चोरीस गेलेली सुपारी ताब्यात घेतल्यानंतर ही बातमी मुंबईतील सर्व दैनिकात प्रसिद्ध झाली आणि बेपत्ता ट्रक मालक गिरीधरलाल असीचा, त्यांचा मुलगा अरुण कुमार, ड्रायव्हर क्लीनर कर्नेल सिंग आणि सुरजीत सिंग यांचा सीआयडी कसोशीने तपास करत आहेत असाही उल्लेख त्या बातमीत केला होता. याच बातमीत ट्रकच्या MHT 2271 नंबरचा उल्लेख होता. वाकडकर आपल्या परीनं गिरीधरलाल, अरुण कुमार, कर्नेल आणि सुरजीत यांचा शोध घेत होते. आपल्या तपासात त्यांनी कुठेही ढिलाई ठेवली नव्हती. गोविंदरामवर त्याचे सहाय्यक नजर ठेवून होते. खेरीज शहरात कर्नेल सुरजीतचा शोध चालू होता. भिकाबाई मात्र खुश होते. त्यांना त्यांची सुपारी परत मिळाली होती. आता चोरट्यांशी त्यांना फारसं घेणं देणं नव्हतं. पण ते कर्तव्य वाकडकरांकडे होतं. आरोपींना अटक करून त्यांना त्यांच्यावर चोरीचा चार्ज ठेवायचा होता. पण या आरोपींचाच त्यांना कुठे पत्ता लागत नव्हता. दिनांक 3 ऑक्टोबर 1986 रोजी अशी घटना घडली की या चोरी प्रकरणावर प्रकाशझोत पडणं राहिलं बाजूलाच, उलट हे प्रकरण गुंतागुंतीचं होऊन बसलं. त्या दिवशी सकाळी वाकडकर आपल्या केबिनमध्ये बसलेले असताना त्यांच्या सहाय्यक शिपायानं एक व्हिजिटर स्लिप त्यांच्या टेबलवर ठेवली. वाकडकरांनी सहजच या स्लिपवर नजर टाकली आणि ते चपापले. शिपायास ते म्हणाले, तिला आत पाठवून दे. शिपायानं वाकडकरांपुढे ठेवलेल्या त्या स्लिपवर नाव होतं सौ कृष्णा गिरीधरलाल असीचा. ज्या अर्थी गिरीधरलालची बायको आपल्याला भेटायला आली त्या अर्थी ती आता मुद्दामून सावरासावराव करायला आली असावी असा संशय वाकडकरांना आला. मात्र ती आपल्या ऑफिसात आली आहे याचा त्यांना आनंदही झाला होता. शिवाय त्यांना थोडी दमदाटी करावी आणि नवऱ्याचा आणि मुलाचा पत्ता पर्यायानं कर्नेल आणि सुरजीतचा पत्ता मिळवावा असा विचार वाकडकरांनी केला. म्हणूनच ती जेव्हा वाकडकरांच्या केबिनमध्ये शिरली तेव्हा ते चढ्या आवाजात ओरडले, तुमचा नवरा कुठे आहे? वाकडकरांचा हा प्रश्न ऐकताच अरुण कुमारची आई चकित झाली. तिचे डोळे पाण्याने भरून आले आणि ती स्वतःला सावरत म्हणाली, कुठे आहेत माझे मिस्टर? माझा मुलगा कुठे आहे? तुम्ही त्यांना कशाला शोधताय? मी तुझ्या नवऱ्याला शोधतोय हे तुला कसं काय कळलं? वाकडकरांनी पुन्हा चढ्या आवाजात विचारलं. त्याचा हा प्रश्न ऐकताच अरुण कुमारच्या आईनं आपल्या हातातील एक इंग्रजी दैनिक जे मुंबईहून प्रसिद्ध होतं ते वाकडकरांसमोर धरलं. म्हणाली, या पेपरमधील बातमी वाचली आणि ही बातमी वाचूनच मी ताबडतोब दिल्लीहून विमानाने इथे आले आहे. साहेब, हा ट्रक आमचाच आहे. हा काय गोंधळ आहे? मला काही सुचत नाही. मी भ्रमिष्ट होईन साहेब.
श्रीमती असिजा यांचं बोलणं ऐकता वाकडकर चकित झाले. त्यांनी श्रीमती असिजांना बसण्यासाठी खुर्ची दिली आणि ते त्यांचं बोलणं ऐकू लागले. श्रीमती असिजा वाकडकरांबरोबर अत्यंत शांतपणे बोलत होत्या. वाकडकर दळवी जसे जसे त्यांचे बोलणे ऐकत होते तसतसे ते अधिकारी गोंधळून जात होते. श्रीमती असिजा आपल्या ऑफिसात आल्यामुळे पुढचा तपास सोपा होईल असं वाकडकरांना वाटत होतं, परंतु श्रीमती असिजा यांचं बोलणं ऐकताच वाकडकर अस्वस्थ झाले. एका थेफ्ट केसबरोबर त्यांना आता ही मिसिंग केस पाहावी लागणार होती. श्रीमती असिजा यांच्या बोलण्याचे सार थोडक्यात असे होते. काही वर्षांपूर्वी श्री गिरधरलाल हे आपल्या बायको मुलांसह मुंबईत राहत होते. मुंबईत असलेल्या न्यू एशियन कन्स्ट्रक्शन कंपनीत मोठ्या पगारावर नोकरी करत होते. ते स्वतः इंजिनियर असल्यामुळे त्यांना 4 आकड्यात पगार मिळत होता. मुंबईत काही दिवस राहिल्यावर श्रीमती असिजा आपल्या गावी म्हणजे दिल्लीला राहू लागल्या. यामागे मुलांच्या शिक्षणाचा हेतू होता. आपली बायको मुलं दिल्लीला गेल्यावर असिजा खार येथील एव्हरग्रीन हॉटेलात राहू लागले. असिजा हे जरी मुंबईत राहत होते तरी त्यांना त्यांच्या थोरल्या मुलाची अरुण कुमारची काळजी वाटायची. अरुण वयात आलेला मुलगा होता, परंतु त्याचं अभ्यासाकडे लक्ष नसायचं. उनाडक्या करण्यात त्याचा दिवस जायचा. वाईट संगती जोडून घेणाऱ्या अरुणला जर आपण आत्ताच मार्गावर आणले नाही तर तो पुढे वाईट मार्गाला लागेल या विचारानं ते स्वस्थ असायचे. अरुणचं जर अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्याला आपण कुठेतरी धंद्यात गुंतवावा असा विचार ते नेहमी करत असायचे. अरुणला जर मुंबईतच ठेवलं आणि इथेच जर त्याला आपण एखादा धंदा सुरू करून दिला तर अरुण आपल्या नजरेसमोर राहील, शिवाय तो व्यवस्थित सुधरेल असं त्यांना वाटू लागलं. अरुणला मुंबईत धंदा सुरू करून देण्याचं निश्चित केल्यावर त्याला कोणता धंदा सुरू करून द्यायचा याचा विचार श्री असिजा करू लागला. अखेरीस त्यांनी अरुणला ट्रान्सपोर्ट सर्व्हिस उघडून देण्याचं निश्चित ठरवलं. श्री असिजा यांनी आपल्या कंपनीतून थोडंसं कर्ज घेतलं आणि कंपनीच्या मध्यस्थीनं त्यांनी एक नवीन चासीस इंजिनसह ट्रकचा सांगाडा खरेदी केलं. ही खरेदी आटोपल्यावर त्यांनी पत्रानं आपल्या पत्नीस ही योजना कळवली आणि अरुणला मुंबईस पाठवून देण्यास सांगितलं. आपल्या वडिलांच्या पत्राप्रमाणे अरुण लगेच मुंबईत आला. ट्रान्सपोर्टचा धंदा करण्यास तो उत्सुकता होता. एक तर स्वतंत्रपणे धंदा करण्याची त्याची इच्छा होती आणि ट्रान्सपोर्टच्या धंद्यामुळे त्याला निरनिराळी शहरं पण पाहण्यास मिळणार होती. श्री असिजा यांनी खरेदी केलेल्या चासीसवर बॉडी बांधण्याचं काम दाणा बंदर येथील एका कारखान्यात चालू होतं. ते रोज संध्याकाळी या कारखान्यात अरुणसह येत असत आणि बॉडी कुठपर्यंत बांधून झाली ते बघून जात. पुढे चासीसचं रूपांतर चांगल्या ट्रकमध्ये झालं. ट्रक ठाणा RTO मध्ये नेऊन पास करण्यात आला आणि ट्रकला नंबर MHT 2271 असा दिला. या सर्व घडामोडी श्री असिजा यांनी पत्राने आपल्या पत्नीस कळवल्या होत्या. आठवड्यातून किमान 2 तरी पत्र ते दिल्लीला पाठवत होते. त्यांच्या पत्राला श्रीमती असिजा याही तितक्याच तत्परतेने उत्तर द्यायच्या. ट्रक पास होता श्री असिजा यांनी एक ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांना आपल्या ट्रकवर नेमले. अरुण ड्रायव्हिंग करू शकत नव्हता. ड्रायव्हर क्लीनरची नेमणूक झाल्यावर त्यांना लगेच एक भाडंही मिळालं. ते नागपूरचं होतं. गाडीत गिराईकाचा माल भरून श्री असिजा आणि अरुण ड्रायव्हर शेजारी बसले आणि नागपूरला निघाले. ही घटना होती 18 सप्टेंबर 1986 ची. हा ट्रक पास झाल्यावर ट्रकला कोणता नंबर मिळाला, पहिलं भाडं कोणतं मिळालं, आपण नागपूरला कसे गेलो वगैरे वृत्तांत श्री असिजा यांनी आपल्या पत्नीस पत्राने कळवला होता. या पत्रानंतर मात्र जवळजवळ 15 दिवस उलटून गेले तरी असिजाचं कोणतंही पत्र आलं नाही. त्यामुळे श्रीमती असिजा भुसकाळ्यात पडल्या. परंतु धंद्यामुळे आपल्या पतींना पत्र पाठवण्यास वेळ मिळाला नसावा असं त्यांनी स्वतःचं समाधान करून घेतलं. पण पुढे आणखी 15 दिवस उलटून गेले तरी श्री असिजांचं काही पत्र न आल्याने असिजा बेचैन झाल्या. त्यांना समजले ना की हा काय प्रकार येतो, पत्र काय येत नाही. अखेरीस एक दिवस त्यांनी दिल्लीहून मुंबईला एव्हरग्रीन हॉटेलला ट्रंक कॉल करून श्री असिजा यांची चौकशी केली. परंतु त्यांची खोली 22 सप्टेंबर पासून बंद आहे आणि महिनाभर इथे कोणीच फिरकलं नाही असं फोनवर एव्हरग्रीन हॉटेलच्या मॅनेजरनं श्रीमती असिजांना सांगितलं. हॉटेल मॅनेजरचं बोलणं ऐकता श्रीमती असिजा यांचं धाबं दणाणलं. त्यांच्या डोक्यात अनेक अशुभ शंकाकुशंकांचे थैमान सुरू झाले. भीतीच्या सावटातच त्या सदोदित वावरू लागल्या. सहज त्यांच्या मनात एक अशुभ शंका आली की आपल्या ट्रकला कुठे अपघात तर नसेल न झाला. या चमत्कारिक मनस्थितीत श्रीमती असिजा यांनी एक दिवस काढला, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईहून प्रसिद्ध होणारे एक इंग्रजी दैनिक श्रीमती असिजा यांच्या पाहण्यात आले. याच दैनिकात आपल्या पतीचं मुलाचं नाव वाचताच श्रीमती असिजा गर्भगळीत झाल्या आणि ओक्साबोक्शी रडू लागल्या.
आपले पती आणि मुलगा या चोरी प्रकरणात कसे काय अडकले याचं त्यांना नवल वाटत होतं. या बाबतीत इन्स्पेक्टर वाकडकरांचंही नाव प्रसिद्ध झालं होतं. एक तर श्री असिजा यांच्याकडून महिनाभर पत्र न आल्यामुळे त्या हैराण झाल्या होत्या. तशात या बातमीनं तर त्या पुरत्याच हबकून गेल्या. ही बातमी वाचता श्रीमती असिजा यांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला आणि त्या मुंबईत हजर झाल्या. येताना त्यांनी श्री असिजा यांनी त्यांना लिहिलेली पत्र बरोबर आणली होती. श्रीमती असिजा यांचं बोलणं ऐकून वाटकटकर दळवी भुसकाळ्यात पडले. त्यांच्या पुढे आता एक नवीन त्रांगडं निर्माण झालं होतं. श्रीमती असिजा यांचं बोलणं ऐकून कुठून आपण या बाईच्या अंगावर खेकसलो असं वाकडकरांना वाटू लागलं. त्यांनी अत्यंत बारकाईने असिजांची पत्र वाचून काढली. पत्रावरच्या तारखा नीट बघितल्या. त्या सर्व पत्रातील मजकूर असिजा यांच्या सांगण्याप्रमाणे सुसंगत होता. 18 सप्टेंबरला गिरीधरलाल आणि अरुण नागपूर ट्रिप करून आलेले होते. 22 सप्टेंबरला ते हॉटेल एव्हरग्रीन येथेही होते. पण 23 सप्टेंबरपासून त्यांचा पत्ता नव्हता. आता आणखी एक गोंधळ निर्माण झाला होता. श्री असिजा यांनी आपल्या पत्नीस लिहिलेल्या एकाही पत्रात कर्नेल आणि सुरजीत ही नावं नव्हती. त्यामुळे त्यांनी कोणाला ड्रायव्हर क्लीनर म्हणून नेमले ही गोष्ट अंधारात होती. त्याचप्रमाणे गोविंदराम, सीताराम आणि चुनीलाल या तिघांच्याही बोलण्यात गिरीधरलाल आणि अरुण कुमार ही नावं नव्हती. आता अशी एक शक्यता होती की गिरीधरलाल यांचा MHT 2271 हा ट्रकच कर्नेल आणि सुरजीत यांनी किंवा अन्य कोणी पळवला असावा. पण ही गोष्ट जरी क्षणभर सत्य मानली तरी मग गिरीधरलाल आणि अरुण यांना असं बेपत्ता होण्याचं कारण काय होतं? त्यांचा ट्रक जर चोरण्यात आला असता तर ते सरळ पोलिसांकडे जाऊ शकले असते. किमान हॉटेल एव्हरग्रीनमध्ये तरी जाऊ शकले असते. पण असंच काही घडलं नव्हतं. वाकडकरांनी श्रीमती असिजांना धीर दिला आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवून दिलं. मात्र त्यांच्या नातेवाईकांचा पत्ता स्वतःच्या डायरीत नोंद करून ठेवण्यास ते विसरले नाही. आता या चोरी प्रकरणातील मूळ आरोपींच्या शोधांप्रमाणे बेपत्ता गिरीधरलाल आणि अरुण यांचाही शोध घ्यायचा होता. सुपारीचे मालक भिकाबाई आपली सुपारी मिळाल्याच्या आनंदात बंगलोरला निघून गेले होते. परंतु आपल्या पतीच्या आणि मुलाच्या शोधासाठी मुंबईत आलेल्या श्रीमती असिजा पुन्हा दिल्लीला परतल्या नव्हत्या. त्यांनी मुंबईतच राहून पतीचा आणि मुलाचा छडा लावायचा हे ठरवलं होतं. दिवसांमागून दिवस जात होते, परंतु कर्नेल, सुरजीत किंवा गिरीधरलाल, अरुण यांचा काही पत्ता लागत नव्हता. गोविंदरामच्या घरावर व दुकानावर CID कॉन्स्टेबल नजर ठेवून होते. दिनांक 11 नोव्हेंबरला मात्र वाकडकरांचे भाग्य उजळले. त्या दिवशी सायंकाळी 7च्या सुमारास त्यांना गोविंदरामच्या घरावर नजर ठेवणाऱ्या एका शिपायानं फोन केला आणि गोविंदरामच्या घरी आत्ताच 2 परके शीख इसम आले आहेत अशी बातमी त्यानं वाकडकरांना दिली. या बातमीसरशी वाकडकर दळवींनी आपल्या सहाय्यकांसह स्टेशन वॅगनमध्ये उड्या मारल्या आणि सुसाट वेगानं ते सायन कोळीवाडा येथे निघाले. गोविंदरामच्या घरी पोहोचण्यास वाकडकरांच्या पार्टीला फारसा वेळ लागला नाही. ते जेव्हा इथे पोहोचले तेव्हा CID कॉन्स्टेबल्स तिथेच होते. त्यांच्याकडून ते दोघे शीख इसम म्हणजे कर्नेल आणि सुरजीत असणार याची वाकडकरांना खात्री झाली. त्यांनी पुढे येऊन गोविंदरामच्या घराची कडी वाजवली. तोपर्यंत गोविंदराम गाफील होता. जवळजवळ 1.5 महिना आपल्या हालचालीवर CID कॉन्स्टेबलची नजर आहे हे त्याला माहिती नव्हतं. त्याने स्वतःच दरवाजा उघडला. दरवाजा उघडला जाताच वाकडकरांनी आपल्या पार्टीसह आत चुकांडी मारली आणि आत बसलेल्या दोन्ही शीख इस्मांवर त्यांनी झडप घातली. अनपेक्षित प्रकाराने गोविंदराम भांबावून तर गेलाच, शिवाय दोघे सरदारजी देखील घाबरले होते. परंतु याही परिस्थितीत एका अडदाड सरदारजीने मूर्खपणा केला. हा मूर्खपणा म्हणजे CID पार्टीबरोबर झुंज देण्यास सुरुवात केली. हा प्रयत्न त्याचा निष्फळ ठरला आणि काही मिनिटातच त्याला शिपायांनी व्यवस्थित ताळ्यावर आणले. झुंज देणारा हा सरदारजी म्हणजे खुद्द कर्नेल सिंग होता आणि दुसऱ्या सरदारजीचं नाव होतं भजन सिंग. वाकडकरांनी कर्नेलची जागच्या जागी झडती घेतली तेव्हा त्याच्याकडे MHT 2271 ट्रकचे कागदपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, श्री असिजा यांचं चेकबुक, एक रामपुरी चाकू, रोख 1478 रुपये मिळाले. भजन सिंगच्या झडतीत मात्र काहीच सापडलं नाही. या भानगडीत सुरजीत मात्र वाकडकरांच्या हाती लागला नव्हता. वाकडकरांना त्याची फारशी पर्वा नव्हती. कर्नेल हाती सापडल्यामुळे सुरजीत आपल्या हाती सहज सापडेल याची त्याला खात्री वाटत होती. कर्नेल, भजन सिंग आणि गोविंदराम यांना बरोबर घेऊन वाकडकर 9च्या सुमारास आपल्या ऑफिसात येऊन धडकले. त्यांच्या दृष्टीने पुढच्या साऱ्या गोष्टी आता सोप्या झाल्या होत्या. कर्नेल सापडल्यामुळे गिरीधरलाल आणि अरुण कुमार यांचाही शोध लागणार होता. कर्नेलला CID ऑफिसात आणताच त्याला लगेच इन्क्वायरी रूममध्ये नेण्यात आले. वाकडकर दळवी आणि CID कॉन्स्टेबल्स
प्रश्नांचा तोफा कर्नेलवर डागू लागले. कर्नेल या बडीमाराला फार वेळ तोंड देऊ शकला नाही. तो रडू लागला.